आज आपण जी चर्चा करतोय किंवा आज आपला जो विषय आहे चर्चेचा तो आहे हार्ट फेल्युअर, म्हणजे हृदय प्रभावीपणे काम न करणं. बेसिकली हार्ट फेल्युअर कधी कधी अचानक सुद्धा होऊ शकतो. जेव्हा एखादी नस जेव्हा बंद पडते, म्हणजे पेशंटला हार्ट अटॅक होतो आणि त्या पेशंटचं हृदयाचं पंपिंग जेव्हा कमी होतो, अशा केसेसमध्ये ते सडन म्हणजे अचानक सुद्धा होऊ शकतं. पण बऱ्याचदा बदलती जीवनशैली किंवा वाढतं वय किंवा तुमच्या ह्या कोमॉर्बिड कंडिशन म्हणजे ब्लड प्रेशर, थायरॉइडचे आजार, ओबेसिटी किंवा शुगरचे आजार याच्यामुळे एकत्रित परिणाम जेव्हा हृदयावरती इन्व्हॉल्व होतो, तेव्हा तो प्रोसेस ती बऱ्याचदा ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू होणारी असते. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं ॲम्प्लिफाईंग द केअर या पॉडकास्टमध्ये, जिथे आम्ही महत्त्वाच्या आरोग्यविषयक चर्चा तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि साध्या भाषेत मांडतो आणि जेणेकरून तुम्हाला शरीराबद्दल अधिक माहिती मिळावी आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी स्वतः घेऊ शकता. हो की नाही डॉक्टर? बरोबर. नमस्कार, मी तुमचा होस्ट आणि दोस्त आरजे अभिजित तुमच्यासोबत आहे. आज आपण अशा एका आजाराबद्दल बोलणार आहोत ज्याची भीती अनेकांना वाटते डॉक्टर. नक्की. आणि माहिती खूप कमी लोकांना आहे. तो आजार म्हणजे हार्ट फेल्युअर. भीती वाटली असेल तुम्हाला, बट हार्ट फेल्युअर जरी म्हणलो आपण तरी त्याचा अर्थ काही हृदय पूर्णपणे बंद पडलं असा होत नाही बरं का. त्याचा अर्थ असा आहे की आपलं हृदय आहे ते तितक्या पूर्ण कार्यक्षमतेमध्ये ते पंप नाही करत किंवा कार्य करत नाही. आता नेमकं काय आहे हार्ट फेल्युअर आणि त्याचा हृदयावरती कसा परिणाम होतो, त्याचं व्यवस्थापन असं आपल्याला कसं करता येईल, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर विशाल पाटील सर. सर आहेत DM कार्डिओलॉजी, हृदयरोग तज्ज्ञ आहेत सर, छत्रपती संभाजीनगरमधून. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जॉईन झालात. थँक्यू. सगळ्यात आधी मूलभूत गोष्ट आपण जाणून घेऊ, म्हणजे हार्ट फेल्युअर हा जो शब्द आहे अतिशय भयानक म्हणता येईल, गंभीर म्हणता येईल, कारण थेट हृदयाशी जीवनाशी संबंधित आहे हा आजार. आणि नेमकं हार्ट फेल्युअरमध्ये काय घडतं, त्याचा हृदयावरती परिणाम कसा होतो, याबद्दल आम्हाला सांगा सर. बरोबर. नमस्कार. तर सगळ्यात पहिले आपण हृदयाचं काम काय आहे हे समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला हार्ट फेल्युअर हे समजायला सोपं जाईल. हृदयाचं काम असतं डिऑक्सिजनेटेड म्हणजे अशुद्ध रक्त स्वीकार करणं आणि ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध रक्त शरीराकडे पाठवणं. जेव्हा हे हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो ही जेव्हा कमी होते, म्हणजे हृदय तेवढा प्रभावीपणे पंप करू शकत नाही, तेव्हा आपण त्याला हार्ट फेल्युअर असं म्हणतो. तर हा हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. हार्ट फेल्युअर म्हणजे पंपिंग कॅपॅसिटीशी रिलेटेड आहे आणि हार्ट अटॅक जेव्हा सर्वसामान्य म्हणतो आपण की बाबा हार्ट अटॅक आला होता, जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा काही ब्लॉक येतो तेव्हा तो हार्ट अटॅक. म्हणजे दोन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. आज आपण जी चर्चा करतोय किंवा आज आपला जो विषय आहे चर्चेचा तो आहे हार्ट फेल्युअर, म्हणजे हृदय प्रभावीपणे काम न करणं. तेच म्हणजे आपलं जे हृदय काम करत असतं ते तेवढ्या क्षमतेने काम करत नाही हार्ट फेल्युअरमध्ये. आणि डॉक्टर, मला सांगा, आजच्या घडीला आपल्या भारतामध्ये हा जो हार्ट फेल्युअर हा जो आजार आहे हा किती सामान्य आहे? अगदी बोलायचं झालं तर बिकॉज म्हणजे सर्वसाधारण लोकसंख्येच्या 1% लोकांना हा आजार आहे. भारतामध्ये आणि पाश्चिमात्य देशांमध्ये असा फरक आहे की भारतामधला आजार हा लवकर वयामध्ये येतो. जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये हा आजार 60-70 नंतर येतो, तो भारतामध्ये 40व्या-50व्या वर्षीच आपल्याकडे येतो. दुसरी गोष्ट, भारतामधला जो आजार आहे भारतीय लोकांमध्ये जेव्हा हार्ट फेल्युअर होतो तो गंभीर स्वरूपाचा असतो आणि त्याचा मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यू दर जो आहे तो इतरांपेक्षा जास्त आहे. सो मच सो दॅट की हार्ट फेल्युअरचा 5 वर्षाचा सरासरी मृत्यूदर 50% पेक्षा अधिक आहे, जो कित्येक कॅन्सरपेक्षा जास्त आहे. पण त्याच्याविषयीचं सेन्सिटायझेशन लोकांचं फार कमी आहे, म्हणून हाचा प्रयत्न आपला. अच्छा, ओके. आणि आता आपण हार्ट फेल्युअर कसं होतं हे समजून घेऊयात. त्याबद्दल मला तुम्हाला आता हा पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की हार्ट फेल्युअरची जी कारणं आहेत ती काय वाटतं तुम्हाला, की कुठली कारणं असावीत आणि लक्षणं पण आम्हाला सांगा प्लीज. बरोबर. सगळ्यात पहिले आपण कारणांविषयी बोलूया. भारतामधलं प्रमुख कारण आहे कोरोनरी आर्टरी डिसीज, म्हणजे आपण मगाशी बोलल्याप्रमाणे एखादी हृदयाला रक्तपुरवठा करणारी नस चोक होणं किंवा बंद पडणं हे सगळ्यात महत्वाचं कारण. त्याच्यानंतर झडपांचे आजार म्हणजे वॉलमध्ये लिकेज होणं किंवा वॉल नॅरो होणं हे दुसरं असू शकतं. तिसरं कारण असतं आपली जीवनशैली, बदलती जीवनशैली. चौथं कारण म्हणता येईल की कोमॉर्बिड कंडिशन्स मध्ये तुमचा उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, मधुमेह म्हणजे डायबिटीज किंवा ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, या सगळ्या गोष्टींचा बऱ्याचदा एकत्रित परिणाम म्हणून सुद्धा हार्ट फेल्युअर मॅनिफेस्ट करतो. आणि डॉक्टर, हे जे म्हणजे आपण हार्ट फेल्युअर म्हणतो हा हळूहळू होतो, जसं तुम्ही म्हणालात की हार्ट अटॅक लगेच येतो, बट हार्ट फेल्युअर हा हळूहळू होतो, त्याबद्दल कसं सांगाल? बेसिकली हार्ट फेल्युअर कधी कधी अचानक सुद्धा होऊ शकतो. जेव्हा एखादी नस जेव्हा बंद पडते, म्हणजे पेशंटला हार्ट अटॅक होतो आणि त्या पेशंटचं हृदयाचं पंपिंग जेव्हा कमी होतो, अशा केसेसमध्ये ते सडन म्हणजे अचानक सुद्धा होऊ शकतं.
पण बऱ्याचदा बदलती जीवनशैली किंवा वाढतं वय किंवा तुमच्या ह्या कोमॉर्बिड कंडिशन म्हणजे ब्लड प्रेशर, थायरॉइडचे आजार, ओबेसिटी किंवा शुगरचे आजार याच्यामुळे एकत्रित परिणाम जेव्हा हृदयावरती इन्व्हॉल्व होतो तेव्हा तो प्रोसेस ती बऱ्याचदा ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू होणारी असते. हळूहळू होणारी असते. आता आपण बोललो याबद्दल, पण काय ना सर्वसामान्य व्यक्तीला हार्ट फेल्युअर होतो हे कळालं पाहिजे. म्हणजे बरोबर. मी त्याबद्दल तर नंतर उपचार घेईल, पण मला कळालं तर पाहिजे आधी की हे कसं होतं. बरोबर. सो तुम्हाला काय वाटतं की सुरुवातीची कुठली अशी लक्षणं असतात जी आम्ही समजून घ्यायला हवी की आम्हाला हार्ट फेल्युअर होणार आहे? बरोबर. सगळ्यात महत्वाची लक्षणं जेव्हा आपण बोलतो तेव्हा म्हणजे लवकर थकवा येणे, त्याला इझी फॅटिगॅबिलिटी म्हणतात, ते एक असू शकतं. दुसरं असतं की धाप लागणे किंवा दम लागायला लागणे. तिसरं असू शकतं की वजन वाढायला लागणे, सर्वांगावरती सूज येणे, पायावरती पर्टिक्युलरली सूज येणे, अन्न म्हणजे भूक कमी लागणे, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. पण बऱ्याचदा काय होतं की ह्या गोष्टी लक्षात येत नाही, कारण की आपण भारतीयांची आपली कॅपॅसिटी वॉकिंग आपलं तेवढं नसतं. बऱ्याचदा आपण तेवढं चालायलाच जात नाही किंवा आपलं तेवढं म्हणजे ऍक्टिव्हिटी लेवलच नसते. त्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याचदा मास्क होतात. जर तुम्ही चालणारच नाही तुम्हाला थकवा येतोय किंवा दम लागतोय कळणारच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याचदा उशिरा लक्षात येतात पेशंटच्या. आता ही लक्षणं तुम्ही सांगितलीत, अगदी थँक्यू त्याबद्दल तुमच्यासाठी. पण मला असं म्हणायचं आहे की एखादा मुलगा आहे की तो आता चांगला धडधाकट आहे, बरोबर, आणि त्याला थोडीशी धाप लागली आहे, तर तो असं समजेल की हार्ट फेल्युअर वगैरे होतं की काय. बरोबर. तर त्याने कसं ओळखायचं? म्हणजे त्या वयात, आता कुठल्या वयात होऊ शकेल माहित नाही, बरोबर. पण गंभीर आहे तो आजार मला, तेव्हा कसं ओळखणार? मी इथं लक्षणं किती गंभीर आहे ते कसं कळणार? सगळ्यात महत्वाचं की बऱ्याचदा स्वतः डॉक्टर बनू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. येस. कारण की दम लागायची कारण अनेक असू शकतात. एक तर तुमचं हृदयामुळे असू शकतं, कधी फुफ्फुसामुळे असू शकतं किंवा बाकी मेटाबॉलिक कंडिशन्स मध्ये पण असू शकतं. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावरती निदान किंवा उपचार करायला सोपं जातं. आणि एकदा कळालं की आता हार्ट फेल्युअर आहे आपल्याला, तर त्याच्यावरती डॉक्टर निदान कसं, उपचार कसं करतात? बरोबर. तर सगळ्यात पहिले प्रेझेंटिंग कंप्लेंट म्हणजे पेशंट कुठल्या तक्रारी घेऊन आपल्याकडे येतो त्याला आपण हिस्ट्री टेकिंग जे म्हणतो ते सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर काही ज्या सहयोगी ज्या चाचण्या असतील त्याच्यामध्ये एक ईसीजी झाला, त्याच्यामध्ये हृदयाची समजा आपल्याला काही चेंजेस जर मिळाले ईसीजी मध्ये किंवा हृदयाच्या गतीचे आजार मिळाले ते एक चेंजेस मिळू शकतात. छातीचा एक्सरे ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये हृदयाची साईज वाढली आहे किंवा फुफ्फुसामध्ये पाणी जमलं आहे का, ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. टूडीको नावाचा एक तपास असतो, त्याच्यामध्ये हृदयाचं पंपिंग कसं आहे, हृदयाची चारही चेंबर व्यवस्थित आहेत का, की त्याला सूज आली आहे, झडपांचे आजार कसे आहेत किंवा झडपांमध्ये काही लिकेज झालेलं आहे का, ह्या गोष्टी करतात. काही रक्ताच्या चाचण्या जसं अँटी प्रो बीएनपी नावाची चाचणी आता आली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कळून येतं की याच्यामध्ये हृदयाचे जे पंपिंगशी रिलेटेड किंवा हार्ट फेल्युअर रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत का. सो इट इज अ क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकत्रितरित्या पेशंट ॲज अ होल प्लस म्हणजे पेशंट संपूर्ण त्याचे सिम्पटम्स काय, त्याची लक्षणं काय आणि ह्या चाचण्या काय सांगतात याचा एकत्रित विचार करून आपल्याला कम्प्लीट पिक्चर जेव्हा आपण बघतो तेव्हा याचं निदान करणं सोपं जातं. आणि डॉक्टर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर एक शब्द आहे इजेक्शन फ्रॅक्शन. बरोबर. तर हा शब्द खूप ऐकायला मिळतो हार्ट फेल्युअरमध्ये, तर त्याबद्दल काय सांगा? इजेक्शन फ्रॅक्शन सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हृदय किती कॅपॅसिटीमध्ये पंप करतंय. नॉर्मली 55 ते 60-65 पर्यंत आपण त्याची नॉर्मल रेंज समजतो. त्याच्यामुळे जेव्हा इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतं हे तुमच्या 60 पैकी झालेलं कमी असतं. म्हणजे आपण बरंच म्हणतो तुमचं हृदय 25% काम करतंय, तर ते 100तले 25 नसतात, ते 60तले 25 असतात. म्हणून हे घाबरून जायची गरज नसते. आता जेवढं इजेक्शन फ्रॅक्शन येतं त्याच्यामध्ये हार्ट फेल्युअर, आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये मग त्याला हार्ट फेल्युअर विथ रिड्यूस इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे ज्याचं पंपिंग कमी झालं असा एक ग्रुप करतो. किंवा बऱ्याचदा अशा पेशंटचं पंपिंग चांगलं असतं तरी सुद्धा त्याला हे लक्षणं असतात. मग अशा बाबतीमध्ये मग ते अँटी प्रोबेनपी आपले रक्ताचे रिपोर्ट्स, पेशंटचे सिम्पटम, ईसीजी मधले बदल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून आपण त्याला हार्ट फेल्युअर विथ प्रिझर्व्ड इजेक्शन फ्रॅक्शन असं आपण त्याला लेबल करतो. अच्छा, वा, अगदी खूप सविस्तर तुम्ही सांगितलं याबद्दल. आणि जेव्हा हे जे हार्ट फेल्युअर आहे तुम्ही सांगितलं निदान कसं करायचं, उपचार सुद्धा आम्ही ऐकले, पण त्यामध्ये उपकरणांचं कितपत योगदान असतं, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? बरोबर. आता उपकरणं म्हणजे वैद्यकीय उपकरणं डायग्नोज करण्यासाठी जशी लागतात तशी ट्रीटमेंट करण्यासाठी पण लागतात. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्वाचं कारण असतं याचं कोरोनरी आर्टरी डिसीज. तर त्याच्यामध्ये जर हृदयाचा पंपिंग जर कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे ब्लॉकेजमध्ये कमी झालेलं असेल तर ब्लॉक उघडला म्हणजे अँजिओप्लास्टी केली तर ते रक्तप्रवाह सुरळीत झाला, पंपिंग वाढायला मदत होईल आणि पेशंट रिकव्हरीला मदत होईल. कधी कधी वॉलच्या आजारामुळे असतं, त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये जर वॉल बदलला म्हणजे उपकरण समजा आपण तिथे मदत घेतली तर त्याच्यामुळे सुद्धा
तुमचं पंपिंग म्हणजे बेसिकली जो हार्ट फेल्युअरचे सिम्पटम्स आहे किंवा लक्षण आहे ते कमी होऊ शकतात. अच्छा. तिसरं CRT नावाचं एक डिव्हाइस असतं, म्हणजे जेव्हा हृदयाच्या गतीचे आजार असतात किंवा पंपिंग 35% पेक्षा कमी झालेलं असतं तेव्हा क्रॉनिक रिसिन्क्रोनायझेशन थेरपी नावाचं एक आपण त्याला म्हणतो, ते डिव्हाइस हृदयाचं पंपिंग वाढवायला मदत करतं. म्हणजे डिव्हाइसेस अलॉंग विथ द मेडिकेशन म्हणजे औषधांसोबत डिव्हाइसेसचा पण खूप मोठा रोल या आजारामध्ये असतो. अच्छा. आणि डॉक्टर, हार्ट फेल्युअरमध्ये आपण जी औषधं घेतो ती कधी आणि का महत्वाची ठरतात याबद्दल सुद्धा आम्हाला बरोबर. तर हार्ट फेल्युअरची जी औषधं आहे प्रामुख्याने आपण त्याचे 2 ग्रुप आमच्या भाषेमध्ये आम्ही करतो. एक तर सिम्पटमॅटिक रिलीफ, म्हणजे पेशंटला बरं वाटलं पाहिजे, नाही तर औषध देऊन फायदा काय, औषध घेतोय पण त्याला बरंच वाटत नसेल तर काही हे नाही. त्याच्यामध्ये सिम्पटमॅटिक रिलीफ मध्ये डायुरिटिक्स नावाचा एक ग्रुप असतो, म्हणजे बेसिकली शरीरामध्ये जे अतिरिक्त पाणी झालंय ते लघवी वाटे काढणं, म्हणजे पेशंटला बरं वाटतं, त्याचा शरीरावरचा फुफ्फुसावरचा जो लोड आलाय तो कमी होतो. दुसरं असतं मॉर्टॅलिटी प्रिव्हेन्शन. आपण कुठलीही औषध देतो याचं कारण काय की त्याचं पेशंटचं आरोग्य निरोगी होण्यासाठी मदत तर करावी, पण सडन येणारा जो कार्डियक इश्यू असेल त्याला टाळता यावं, त्याचं आयुष्य प्रोलॉंग व्हावं, त्याला मॉर्टॅलिटी प्रिव्हेन्शन असं म्हणतो. त्याच्यामध्ये मग बीटा ब्लॉकर झाले, एस इनिबिटर झाले, अर्नी नावाचा नवीन ड्रग झालेले आहेत आता सध्या, SGLT2 इनिबिटर म्हणजे डापाग्लायफोझिन, एम्पाग्लायफोझिन नावाचे ड्रग आले. आणि बिलीव्ह मी ही औषधं खूप छान आणि प्रभावीपणे काम करतायत, इतक्या की बऱ्याच पेशंटला जसं मी सांगितलं CRT नावाचं डिव्हाइस असतं, त्या डिव्हाइसची पण गरज पडत नाही. अच्छा. त्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये 4 पिल्लर्स ऑफ द हार्ट फेल्युअर म्हणतो, म्हणजे 4 सपोर्ट पिल्लर्स आहे. त्याच्यामध्ये तुमचं बीटा ब्लॉकर, ओके, सेकंड एस इनिबिटर ARB, तिसरं MRA असतं आणि चौथं SGLT2 इनिबिटर. जनरली आमचा प्रयत्न असतो की हे 4ही ड्रग त्यांना मिळावे. बरोबर. पिल बर्डन जास्त होतं, पेशंटला बऱ्याच औषधं घ्यावी लागतात, पण इट इज फॉर देअर ओन बेनिफिट, कारण की त्याची मॉर्टॅलिटी आपण डिस्कस केल्याप्रमाणे 50% पेक्षा अधिक आहे. बरोबर बरोबर. आणि तुम्ही जे सगळ्या औषधांची नावं सांगितली, मला वाटतं सगळ्यांनी नोट केली असेल ही गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर, कुठल्या परिस्थितीमध्ये हार्ट फेल्युअर नियंत्रणात आणता येतं आपल्याला? बरोबर, कारण हे खूप महत्वाचं आहे. तर बेसिकली अर्ली डायग्नोसिस म्हणजे स्टिच इन टाइम सेव्ह नाही आपण जे म्हणतो, याच्या आपण ज्या 4 स्टेजेस करतो हार्ट फेल्युअरच्या, शक्य तेवढ्या लवकर स्टेजेसला जर याला लक्षात आलं तर ते एक महत्वाचं. म्हणून तुम्हाला जर सिम्पटम आणि लक्षणं असतील तर अंगावर न काढता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जीवनशैलीमध्ये बदल करणं. म्हणजे काय, पाण्याचा इंटेक, आपण दिवसाला किती पाणी प्यावं, सहसा त्याच्यामध्ये आपण रिस्ट्रिक्शन आपण आणतो, ते एक करणं. तिसरं मिठाचा अतिवापर, म्हणजे साधारणपणे मीठ ज्या गोष्टीमध्ये पडतं, पापड झाली, लोणची झाली, त्यांचा वापर टाळणं. आणि औषधं रेग्युलर घेणं. आणि जेव्हा फॉलोअप म्हणजे डॉक्टरने सांगितलं 3 महिन्याला 6 महिन्याला हृदयरोग तज्ञाची भेट घेणं, ह्या गोष्टी याच्यात महत्वाच्या ठरतात. म्हणजे अगदी नॉर्मल आहेत या गोष्टी, आपण करू शकतो, अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. आपण स्टार्ट करतो त्या गोष्टी बदल करण्यासाठी. आणि डॉक्टर, कोणत्या स्थितीमध्ये मी म्हणाले की सर्जरीची गरज किंवा मग अतिरिक्त उपकरणांची गरज भासते का, की फारच ते पुढे एक्सकेलेट झालं तर? बऱ्याचदा जेव्हा आपण हे 4 पिल्लर जसे डिस्कस केले ते केल्यानंतर सुद्धा पेशंटला सिम्पटमॅटिक बिलीफ म्हणजे बेनिफिट नसेल तर उपकरणांची गरज नक्कीच भासते त्याच्यामध्ये. डॉक्टर, आपण आता सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, निदान कसं करायचं, त्याचे उपचार सुद्धा तुम्ही सांगितले. हार्ट फेल्युअर असून सुद्धा सक्रिय आणि समाधानकारक जीवन एका रुग्णाला कसं जगता येईल? बरोबर, दॅट इज द अल्टिमेट गोल, की पेशंटचं लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ खूप महत्वाची आहे आणि ती करता यावी, म्हणूनच ही सगळे आपण गोष्टी करतोय. तर सगळ्यात महत्वाचं आपण सांगितल्याप्रमाणे जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि वेळेवर औषधं घेणे, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी ठरतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याच्याही जर आपण काळजी घेतली तर लॉंग टर्म लाईफ म्हणजे बऱ्यापैकी सर्वसामान्य लोकांसारखं नॉर्मल आयुष्य जगता येणं याच्यात शक्य आहे. वा, क्या बात आहे. फक्त आपण ती काळजी घ्यायला पाहिजे. बरं, यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो कुटुंबाचा. बरोबर. तर कुटुंबाने काय लक्षात ठेवलं पाहिजे त्या रुग्णाच्या? बरोबर, बऱ्याचदा पेशंटला स्वतःला डिनायबिलिटी खूप जास्त असते की मला काही आजार नाही, मला काही झालंच नाही. म्हणून फॅमिली मेंबर जे असतात की आधी हे बाथरूम पर्यंत अगदी सोपी जायचे, बाथरूम वरून आल्यावर आता ते लगेच थकल्यासारखे दिसत आहेत, त्यांना दम लागायला लागलाय, रात्री ते लघवीला 2दाच उठायचे, आता ते 4दा झालंय. आधी देवळापर्यंत जायला त्यांना दम लागत नव्हता, आता ते देवळाला जायला टाळाटाळ करतायत, किंवा रात्रीची झोप त्यांची पूर्ण म्हणजे व्यवस्थित होत नाही, रात्री त्यांना दम लागून किंवा खोकल्यावर ते उठतायत. ह्या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी पेशंट पेक्षा जर फॅमिलीनी जर नोट केल्या, बिकॉज फायनली इट्स अ टीम वर्क, म्हणजे डॉक्टर, फॅमिली आणि पेशंट, आपण सगळ्यांचं गोल एकच असतं, द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ द पेशंट. जर सगळ्यांनी एकत्रितरित्या परिणाम म्हणजे जर आपण काम केलं तर परिणाम चांगलाच मिळणार आहे आपल्याला. अगदी 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 खरं डॉक्टर. आणि हार्ट फेल्युअर बद्दल खूप सारे गैरसमज सुद्धा असतात, म्हणजे फॅमिलीमध्ये सुद्धा असतात की काय होईल, मग हे काय असतं, मग काय, त्याबद्दल ते थोडे काही गैरसमज असतील तर प्लीज दूर करा आमच्यासाठी. सगळ्यात महत्वाचं, हा ट्रीटेबल म्हणजे याचा उपचार करता येणं आजच्या काळामध्ये नक्कीच शक्य आहे. गरज आहे ती इच्छाशक्तीची,
दुसरी गरज आहे ती तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याची बरोबर. आणि औषध उपचार जे चालू केले आहे, जी पॅथी आहे आपण जी निवडली आहे ते औषध उपचार वेळेवर आणि नियमित चालू ठेवण्याची. असं सगळं जर केलं तर लाईफ इज डेफिनेटली पॉसिबल विथ हार्ट फेल्युअर. बरोबर. आता तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी डॉक्टरांकडूनच मी ही गोष्ट पुन्हा वधवून घेतो. रुग्णांनी चांगले उपचार घेतले तर ते चांगलं सक्रिय आयुष्य जगू शकतात का? 100%. अगदी सहज सोप्या पद्धतीने अगदी सर्व आमच्या जे काही आमच्या मनात प्रश्न होते ते तुम्ही दूर केले डॉक्टर. थँक्यू सो मच पुन्हा एकदा त्यासाठी. आणि ज्यांना लक्ष नाहीत पण ते अजून सुद्धा डॉक्टरांकडे गेलेले नाही आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा. खरं तर मोठा कठीण प्रश्न आहे हा. तर सगळ्या तशा पेशंटसाठी मी हेच म्हणेल की स्वतःला असलेली लक्षणं ओळखायची आहेत आपल्याला आणि स्वतः डॉक्टर न बनता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. हार्ट फेल्युअरचं मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर खूप जास्त आहे, त्याच्यामुळे योग्य वेळी निदान आणि अचूक उपचार जर आपण घेतले, जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल केले आणि जर गरज पडली तर उपकरणांचा वापर डॉक्टरांनी सजेस्ट केल्याप्रमाणे जर केला तर या गंभीर आजारावरती मात करता येणं सहज शक्य आहे. आणि आता टेक्नॉलॉजी तेवढी ॲडव्हान्स झालेली आहे. भारतामध्ये सुद्धा हे उपचार सहज आणि सोपेरित्या उपचार उपलब्ध झालेले आहे. सरकारी योजनांमध्ये सुद्धा हे उपचार फ्रीली होऊ शकतात. त्याच्यामुळे उपचार घेण्याची तयारी जर ठेवली तर पेशंट्सला त्याचा लाभ नक्कीच मिळेल. ते आपण करावं अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. क्या बात आहे. अतिशय सुंदर, अतिशय महत्त्वाचा, सहज सोपा संदेश डॉक्टर तुम्ही दिलेला आहात. हार्ट फेल्युअर म्हणजे आयुष्याचा काही शेवट नाही आहे मित्रांनो. योग्य वेळी योग्य निदान, योग्य औषधं आणि रोजची काळजी, जसं डॉक्टरांनी आता सविस्तर सांगितलंय तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही चांगलं आणि सक्षम जीवन जगू शकतात. काय म्हणता डॉक्टर? नक्कीच. तर मंडळी, तुम्ही ऐकत होतात ॲम्प्लिफाईंग द केअरचे सगळे एपिसोड्स तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकतात. स्पॉटिफाय, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवरही तुम्ही ऐकू शकतात. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागापर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि ॲम्प्लिफाईंग द केअर करत राहा. धन्यवाद. थँक्यू.